लग्न म्हणजे दोन जीवांचं पवित्र नातं, विश्वास, प्रेम आणि आधारावर उभं राहिलेलं एक सुंदर आयुष्य. पण जेव्हा त्या नात्यात प्रेमापेक्षा पैशाची किंमत वाढते, तेव्हा एका मुलीची स्वप्न आणि एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. सांगली जिल्ह्यातील एका छोट्याशा हिरव्यागार गावात स्नेहा नावाची एक सुंदर, हुशार, प्रेमळ आणि संस्कारी मुलगी राहत होती. तिचे वडील रामदास हे अल्पभूधारक शेतकरी होते. आई शारदा साधी गृहिणी होती. घरात श्रीमंती नव्हती, पण प्रेम, समाधान आणि संस्कारांची कमतरता नव्हती. रामदास आणि शारदा यांनी आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलीला शिकवलं. ते नेहमी म्हणायचे, मुलगी ही घराची लक्ष्मी असते. तिला चांगले संस्कार दिले तर ती दोन घरांचं नाव उजळवते. स्नेहा ही आई वडिलांच्या प्रत्येक कष्टाची जाणीव ठेवायची. ती अभ्यासात हुशार होती. घरकामात आईला मदत करायची. गावातील प्रत्येकाशी प्रेमाने बोलायची. तिचं एकच स्वप्न होतं, लग्नानंतरही माझ्या आई वडिलांचं नाव अभिमानाने उजळवायचं आणि सासरच्यांना स्वतःच्या आई वडिलांसारखंच मान द्यायचा. काळ पुढे सरकत गेला. स्नेहा लग्नाच्या वयाची झाली. योगायोगाने शहरात नोकरी करणाऱ्या अमोलचं स्थळ आलं. अमोल चांगल्या कंपनीत काम करत होता. त्याचं कुटुंबही वरकरणी, सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित वाटत होतं. दोन्ही कुटुंबांची भेट झाली. स्नेहा आणि अमोलने एकमेकांशी संवाद साधला. दोघांनीही होकार दिला. घरात वातावरण आनंदाचं पसरलं. लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. रामदास आपल्या मुलीच्या लग्नासाठी जीवाचं रान करू लागले. आई शारदा प्रेमाने मुलीसाठी साड्या, दागिने आणि संसाराचं सामान जमवू लागली. स्नेहा ही भविष्यातील नव्या आयुष्याची स्वप्न रंगवत होती. तिला वाटत होतं, आता माझं आयुष्य प्रेम, विश्वास आणि आनंदाने भरून जाईल. पण लग्नाला अवघे काही दिवस बाकी असताना अमोलच्या वडिलांनी अचानक रामदासांना भेटायला बोलावलं. ते शांतपणे म्हणाले, आम्ही हुंडा मागत नाही, पण मुलाच्या भविष्यासाठी एक कार आणि 10 लाख रुपये दिले तर बरं होईल. शेवटी समाजात आमची प्रतिष्ठा आहे. हे शब्द ऐकताच रामदासांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं. त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते. त्यांनी हात जोडून विनंती केली, माझी परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. मी गरीब माणूस आहे. कृपया अशी अट ठेवू नका. पण समोरच्यांच्या मनात मुलाच्या सुखापेक्षा पैशाचा लोभ जास्त होता. रामदास संपूर्ण रात्र झोपू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त मुलीचा आनंद होता. शेवटी त्यांनी कठोर निर्णय घेतला. वडिलोपार्जित शेतीचा एक भाग विकला. बँकेतून कर्ज काढलं. नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले. वर्षांवर्षांच्या कष्टाची कमाई एका क्षणात खर्च झाली. फक्त मुलीच्या संसारात आनंद असावा, या एका आशेवर त्यांनी सर्व काही गमावलं. काही दिवसांनी मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं. स्नेहा नववधू बनून सासरी निघाली. आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. स्नेहा गाडीत बसताना आईला मिठी मारून म्हणाली, आई काळजी करू नकोस, मी तुझं नाव कधीच खाली येऊ देणार नाही. रामदास हसत होते, पण त्यांच्या मनात कर्जाचं ओझं आणि भविष्याची चिंता होती. स्नेहा मात्र आनंदाने नव्या आयुष्याची स्वप्न पाहत सासरी गेली. लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस स्नेहासाठी खूप आनंदाचे होते. नवीन घर, नवीन माणसं, नवीन नाती आणि नव्या आयुष्याची अनेक स्वप्न तिच्या डोळ्यात होती. ती पहाटे उठून घरातील सर्व काम मनापासून करायची. सासू सासऱ्यांचा आदर करायची. अमोलची काळजी घ्यायची. प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा ती प्रयत्न करत होती. तिला वाटत होतं, थोड्या दिवसात हे घरही मला माझ्या माहेरसारखंच वाटेल. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. हळूहळू सासरच्यांचा खरा चेहरा समोर येऊ लागला. सासू छोटी छोटी कारणं काढून तिला टोमणी मारू लागली. ती रोज म्हणायची, तुझ्या बापाने एवढंच दिलं, आमच्या मुलाची किंमत इतकीच होती का? कधी साडीवरून, कधी दागिन्यांवरून, तर कधी स्वयंपाकावरून तिचा अपमान केला जायचा. स्नेहा शांतपणे सगळं सहन करायची, कारण तिला वाटायचं, कदाचित काही दिवसांनी सगळं ठीक होईल. पण
काळ जसा जसा पुढे सरकत गेला तसा तसा स्नेहावर होणारा छळ आणखी वाढत गेला. सुरुवातीला फक्त टोमणे होते, नंतर अपमान सुरू झाला आणि आता त्या अपमानाची जागा मानसिक आणि शारीरिक छळाने घेतली होती. स्नेहासाठी प्रत्येक दिवस हा नव्या वेदनेचा दिवस बनला होता. पहाटे सगळ्यांच्या आधी उठायचं, संपूर्ण घर झाडायचं, स्वयंपाक करायचा, भांडी घासायची, कपडे धुवायचे आणि दिवसभर एकटीने सगळी कामं करायची. तिने क्षणभर जरी विश्रांती घेतली तरी सासूचा ओरडा सुरू व्हायचा, काम करायला आली आहेस की आराम करायला? स्नेहा काहीच बोलत नव्हती, कारण तिला वाटायचं एक दिवस सगळं ठीक होईल. पण प्रत्येक नवीन दिवस तिच्यासाठी आणखी कठीण ठरत होता. एकदा तिला ताप आला, अंगात शक्ती नव्हती, तरीही तिला स्वयंपाकघरात उभं राहून सर्वांचं जेवण बनवावं लागलं. तिने हळूच अमोलला सांगितलं, माझी तब्येत खूप खराब आहे, मला डॉक्टरांकडे घेऊन चल ना. पण अमोलने तिच्याकडे पाहिलंही नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, आईला राग येईल, थोडं सहन कर. हे शब्द ऐकून स्नेहाचं मन पूर्णपणे तुटलं. ज्याच्यावर विश्वास ठेवून ती या घरात आली होती, तोच आज तिच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत होता. आता तिच्या आयुष्यात रोजचंच चित्र एकच होतं, रोज अपमान, रोज टोमणे, रोज शिवीगाळ आणि कधी कधी मारहाणही. तिच्या हातांवरील निळे व्रण कपड्यांखाली लपलेले असायचे, पण मनावरील जखमा लपवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं होतं. एका दुपारी सगळे घराबाहेर गेले असताना स्नेहाने हळूच मोबाईल हातात घेतला. तिने आईचा नंबर लावला. फोन लागताच आईचा प्रेमळ आवाज कानावर पडला. हॅलो बाळा, कशी आहेस? तुझी खूप आठवण येते. आईचा आवाज ऐकताच स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला मनातलं सगळं सांगावंसं वाटत होतं. तिला आईच्या कुशीत जाऊन रडावंसं वाटत होतं. पण पुढच्या क्षणी तिला वडिलांचा थकलेला चेहरा आठवला, लग्नासाठी विकलेली शेती आठवली, त्यांच्यावरचं कर्ज आठवलं आणि तिने स्वतःला सावरलं. आईने पुन्हा विचारलं, बाळा, तू आनंदात आहेस ना? सासरचे सगळे चांगले आहेत ना? क्षणभर स्नेहा शांत राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळत होते, पण तिने आवाजातलं दुःख लपवत हसण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, हो आई, मी खूप आनंदात आहे. तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. आईच्या चेहऱ्यावर समाधान आलं. तिने प्रेमाने आशीर्वाद दिला. नेहमी आनंदी राहा बाळा, देव तुझं भलं करो. फोन कट झाला आणि पुढच्या क्षणी स्नेहा मोठ्याने रडू लागली. तिचं रडणं इतकं हृदयद्रावक होतं की जणू तिच्या मनात साचलेलं सगळं दुःख अश्रूंमधून बाहेर पडत होतं. ती स्वतःशीच म्हणाली, आई मला माफ कर, मी तुला खोटं बोलले, पण तुझ्या चेहऱ्यावरचं हसू हिरावून घेण्याची माझी हिंमत नाही. त्या दिवशी तिला पहिल्यांदाच जाणवलं, काही मुली स्वतःच्या वेदनांपेक्षा आई वडिलांच्या आनंदाला जास्त महत्त्व देतात. म्हणूनच त्या शांत राहतात, सहन करतात आणि हसण्याचा अभिनय करत राहतात. सासू सासरे आणि अमोल यांना वाटत होतं, स्नेहा भीतीपोटी कधीच कोणासमोर तोंड उघडणार नाही, म्हणून त्यांचा अत्याचार अधिकच वाढत गेला. स्नेहाला अनेकदा मारहाण केली जायची, तिला उपाशी ठेवलं जायचं, तिचा मोबाईल हिसकावून घेतला जायचा. आई वडिलांशी बोलण्यावर पूर्ण बंदी घातली गेली होती. ती एका जिवंत माणसासारखी नव्हे तर कैद्याप्रमाणे त्या घरात दिवस काढत होती. पण म्हणतात ना, अन्याय कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक दिवस सत्य समोर येतच. त्यांच्या घराच्या शेजारी मीनाक्षीताई नावाच्या एक महिला राहत होत्या. त्या अनेक दिवसांपासून स्नेहाच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहत होत्या. रोजचे रडण्याचे आवाज, घरातील भांडणं आणि स्नेहाच्या हातावरील जखमा, हे सगळं त्यांच्या नजरेतून सुटलं नव्हतं. एक दिवस त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी भयंकर प्रसंग पाहिला. सासू आणि सासरे पुन्हा पैशांची मागणी करत होते. स्नेहा रडत म्हणत होती, माझ्या बाबांकडे आता काहीच उरलेलं नाही, कृपया मला त्रास देऊ नका. पण तिच्या विनवणीकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. अमोलनेही रागाच्या भरात तिच्यावर हात उगारला. हे पाहून मीनाक्षीताईंना धक्का बसला. त्यांनी शांतपणे आपल्या मोबाईलमध्ये संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्या रात्री त्यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी महिला हेल्पलाईनवर फोन केला, संपूर्ण घटना सांगितली, व्हिडिओ पुरावा म्हणून पाठवला. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी सासरच्यांना काही समजण्याआधीच पोलिसांची गाडी त्यांच्या घरासमोर येऊन थांबली. घरात अचानक पोलिसांना पाहून सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले.
महिला पोलिसांनी स्नेहाशी शांतपणे संवाद साधला. सुरुवातीला ती घाबरली होती, पण जेव्हा तिला समजलं की आता ती सुरक्षित आहे, तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. तिने पहिल्यांदाच आपल्या मनातलं सगळं सत्य सांगितलं. हुंड्याची मागणी, रोजचा अपमान, मारहाण, उपाशी ठेवणं, आई-वडिलांशी बोलू न देणं, सगळं काही. पोलिसांनी घराची तपासणी केली. मीनाक्षीताईंनी काढलेला व्हिडिओ, स्नेहाचे जखमांचे वैद्यकीय अहवाल, मोबाईलमधील धमकीचे संदेश आणि इतर अनेक पुरावे समोर आले. सर्व पुरावे पाहून पोलिसांनी तात्काळ अमोल, त्याचे वडील आणि आई यांच्या विरुद्ध हुंडाबळी प्रतिबंधक कायदा आणि कौटुंबिक छळाच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. संपूर्ण गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ज्यांना कालपर्यंत त्या कुटुंबाची प्रतिष्ठा मोठी वाटत होती, तेच लोक आज त्यांच्या कृत्यांचा निषेध करत होते. गावातील अनेक महिला स्नेहाच्या भेटीस आल्या. त्यांनी तिला धीर दिला. एका वृद्ध महिलेनं तिचा हात धरून म्हटलं, "बाळा, तू गप्प राहिली असतीस तर अजून किती मुलींवर असा अन्याय झाला असता. आज तू फक्त स्वतःसाठी नाही, हजारो मुलींसाठी आवाज उठवलास." त्या दिवसानंतर गावातील लोकांच्या विचारांमध्ये मोठा बदल झाला. सगळ्यांना एक गोष्ट स्पष्टपणे समजली, हुंडा ही परंपरा नाही, तो एका मुलीच्या सन्मानावर होणारा अत्याचार आहे आणि अत्याचार सहन करणं नव्हे, त्याविरुद्ध आवाज उठवणं हाच खरा ध्येयाचा मार्ग आहे. पण स्नेहाची लढाई अजून संपलेली नव्हती. स्नेहाच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस आता सुरू झाले होते. सासरच्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर अनेकांनी तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. कोणी म्हणालं, घरची गोष्ट कोर्टात नेऊ नको. कोणी म्हणालं, समाजात बदनामी होईल. तर काही नातेवाईकांनी तिलाच दोष देण्याचा प्रयत्न केला. थोडं सहन केलं असतंच तर संसार टिकला असता, हे शब्द स्नेहाच्या मनाला आणखी जखम करत होते. पण यावेळी ती गप्प बसणारी मुलगी नव्हती. तिला समजलं होतं, गप्प राहणं म्हणजे अन्यायाला साथ देणं. तिने ठाम निर्णय घेतला, "मी फक्त स्वतःसाठी नाही, प्रत्येक त्या मुलीसाठी लढणार आहे जी आजही हुंड्याच्या नावाखाली छळ सहन करते." कोर्टाची सुनावणी सुरू झाली. स्नेहा पहिल्यांदाच न्यायालयात उभी होती. समोर तेच लोक उभे होते ज्यांना तिने एकेकाळी स्वतःचं कुटुंब मानलं होतं. क्षणभर तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण पुढच्याच क्षणी तिला आई वडिलांचे कष्ट आठवले. वडिलांनी विकलेली शेती, आईचे गहाण ठेवलेले दागिने, स्वतःने सहन केलेला प्रत्येक अपमान आणि तिने स्वतःला सावरलं. न्यायाधीशांनी तिला सत्य सांगण्यास सांगितलं. स्नेहाने शांत पण ठाम आवाजात प्रत्येक घटना सांगितली. लग्नापूर्वी मागितलेला हुंडा, लग्नानंतरची पैशांची मागणी, रोजचा मानसिक आणि शारीरिक छळ, उपाशी ठेवणं, मारहाण आणि आई वडिलांना न सांगता सहन केलेल्या वेदना. न्यायालयात उपस्थित प्रत्येक व्यक्ती तिचं बोलणं शांतपणे ऐकत होती. त्यानंतर पोलिसांनी एकामागून एक पुरावे सादर केले. शेजारी राहणाऱ्या महिलेने काढलेला व्हिडिओ, वैद्यकीय अहवाल, मोबाईलवरील धमकीचे संदेश, आर्थिक व्यवहाराचे पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब. सर्व पुरावे स्पष्ट होते. आरोपींकडे स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणताही ठोस आधार उरला नव्हता. काही दिवसांच्या सुनावणीनंतर अखेर निकालाचा दिवस आला. संपूर्ण न्यायालयात शांतता पसरली होती. न्यायाधीशांनी निर्णय वाचायला सुरुवात केली. हुंड्याची मागणी, मानसिक आणि शारीरिक छळ आणि महिलेवर केलेल्या अत्याचाराचे सर्व आरोप सिद्ध झाले. न्यायालयाने अमोल, त्याचे आई वडील यांना कायद्यानुसार शिक्षा सुनावली. तो निर्णय ऐकताच स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण हे अश्रू पराभवाचे नव्हते. हे अश्रू होते स्वाभिमान जिंकण्याचे, न्याय मिळाल्याचे आणि अनेक वर्ष मनात साचलेल्या वेदना संपल्याचे. तिने आकाशाकडे पाहून मनातच आई वडिलांना म्हणलं, "बाबा, तुमची मुलगी हरली नाही. आज तुमच्या संस्कारांनी अन्यायावर विजय मिळवला." कोर्टाबाहेर अनेक महिला तिची वाट पाहत होत्या. एका तरुण मुलीने तिचा हात धरून म्हटलं, "ताई, तुमच्यामुळे मला धैर्य मिळालं. आता मीही अन्याय सहन करणार नाही." हे ऐकताच स्नेहाच्या मनात एक नवा विचार जन्माला आला.
तिने ठरवलं, आता माझं आयुष्य फक्त माझ्यासाठी नाही, ज्या मुली हुंडा, छळ आणि अत्याचार सहन करत आहेत त्यांच्या आवाजासाठी मी उभी राहीन. त्या दिवसापासून तिने स्वतःचं संपूर्ण आयुष्य समाज जागृतीसाठी समर्पित केलं. तिने अनेक सामाजिक संस्था, महिला बचत गट आणि कायदेविषयक तज्ज्ञांसोबत काम करण्यास सुरुवात केली. गावोगावी जाऊन ती महिलांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करू लागली. शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायती, महिला मेळावे, जिथे जिथे संधी मिळायची तिथे ती एकच संदेश घेऊन पोचायची. हुंडा हा रिवाज नाही, तो गुन्हा आहे. ती मुलींना त्यांच्या कायदेशीर हक्कांबद्दल माहिती द्यायची. हुंडाबंदी कायदा, महिलांवरील अत्याचाराविरोधातील कायदे, स्वसंरक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि आत्मविश्वासाचं महत्त्व याबद्दल ती मनापासून मार्गदर्शन करायची. अनेक मुली तिच्याकडे येऊन स्वतःच्या वेदना सांगू लागल्या. स्नेहा प्रत्येकाचं शांतपणे ऐकून घ्यायची, त्यांना धीर द्यायची, त्यांना योग्य कायदेशीर मदत मिळवून द्यायची. हळूहळू तिचं नाव संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झालं. एक दिवस तिला एका मोठ्या महाविद्यालयात प्रमुख वक्ता म्हणून बोलवण्यात आलं. सभागृहात शेकडो विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. तिने मंचावर उभं राहून शांतपणे विचारलं, लग्नात मुलीचा सन्मान महत्त्वाचा की हुंडा? संपूर्ण सभागृह शांत झालं. काही क्षणांनी टाळ्यांचा कडकडाट झाला. तिने पुढे सांगितलं, हुंडा घेणारा कधीच मोठा होत नाही. मुलीचा सन्मान करणारा माणूसच खरा मोठा असतो. तिचे शब्द प्रत्येकाच्या मनाला भिडले. त्या कार्यक्रमानंतर अनेक तरुण तिच्याकडे आले. त्यांनी अभिमानाने सांगितलं, आम्ही लग्नात कधीच हुंडा घेणार नाही. अनेक मुलींनीही आत्मविश्वासाने सांगितलं, आम्ही हुंडा मागणाऱ्या घरात लग्न करणार नाही. स्नेहाच्या या अभियानामुळे गावोगावी मोठा बदल घडू लागला. लग्न पत्रिकांवर मोठ्या अक्षरात लिहिलं जाऊ लागलं, हा विवाह पूर्णपणे हुंडामुक्त आहे. अनेक कुटुंबांनी समाजासमोर उभं राहून शपथ घेतली, आम्ही ना हुंडा देणार ना हुंडा घेणार. रामदास आणि शारदा आपल्या मुलीकडे अभिमानाने पाहत होते. ज्या मुलीसाठी त्यांनी अश्रू ढाळले होते, तीच मुलगी आज हजारो मुलींच्या आयुष्यात आशेचा किरण बनली होती. स्नेहा प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी एकच गोष्ट सांगायची, मुलगी ही कोणावरचं ओझं नसते, ती दोन घरांचं भाग्य असते. तिचा सन्मान करा, तिच्यावर प्रेम करा आणि तिच्या स्वाभिमानाचं रक्षण करा. काळ बदलत गेला व स्नेहाची चळवळ थांबली नाही. तिने सुरू केलेल्या जनजागृतीमुळे हजारो कुटुंबांनी हुंडामुक्त विवाह केले. अनेक मुलींची स्वप्न वाचली. अनेक घरांमध्ये आनंद टिकून राहिला. स्नेहाला तेव्हा जाणवलं, एका मुलीने अन्यायाविरुद्ध उचललेलं एक धाडसी पाऊल संपूर्ण समाज बदलण्याची ताकद ठेवतं. हुंडा हा सन्मान नाही, तो एका मुलीच्या स्वाभिमानाचा अपमान आहे. मुलगी ही ओझं नसते, ती दोन घरांना आनंद देणारी लक्ष्मी असते. म्हणून हुंडा मागू नका, हुंडा देऊ नका आणि प्रत्येक मुलीचा मनापासून सन्मान करा. कारण जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच खऱ्या अर्थाने सुख, समृद्धी आणि देवाचं वास्तव्य असतं. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर एक विनंती आहे, आजपासून एक संकल्प करा, ना कधी हुंडा द्यायचा ना कधी हुंडा घ्यायचा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या मुलीचं आयुष्य वाचू शकतं. अशाच हृदयस्पर्शी, समाजाला जागं करणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. लक्षात ठेवा, मुलीचा सन्मान हीच खरी परंपरा आहे.